नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ते म्हणजे की आपलं राज्य सरकार कर्जमाफी करेल या आशेवर आपले शेतकरी बांधव जे आहेत तर ते थांबलेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की भाजप आणि महायुतीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन आपल्या शेतकरी बांधवांना दिलं आहे. म्हणजेच की आपल्या शेतकऱ्यांकडे जेवढं कर्ज आहे तेवढं माफ केलं जाईल असा त्याचा अर्थ होतो. परंतु महत्त्वाचा अपडेट म्हणजे की भाजप निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत कर्जमाफीला बगल देण्यात आलेले आहे. कारण की कर्जमाफी संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही. परंतु आता 10 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा आता सर्वांनाच लागलेली आहे. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की मागच्या वर्षी जे काही दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन असेल, त्यासोबतच यंदा जे काही बाजारभाव पडल्याने अशक्य झालेली कर्ज परतफेड असेल किंवा जे काही सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन असेल, तर यामध्ये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 31,000 कोटींच्या दरम्यान पीक कर्ज जे आहे ते थकीत आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. आणि त्यामध्ये महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळावा आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कारण की सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करत त्यासाठी 36,000 कोटी रुपये खर्च केले आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचं आश्वासन देऊन सरकार सत्तेत आलं आहे. मग जर लाडक्या बहिणीसाठी 36,000 कोटी रुपये सरकार खर्च करू शकते, तर मग शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटी का देऊ शकत नाहीत असा प्रश्नसुद्धा आता शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे की आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि भाजपने एक पाऊल पुढे जाऊन कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं प्रचारादरम्यान खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आणि उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्जमुक्ती करण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यांनी भाजप आणि महायुतीला आश्वासनाचा प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलं आहे. सरकार स्थापन झालं आहे आणि सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी मात्र आता कर्जमाफीची वाट जी आहे तर ती पाहत आहे. आणि राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांकडे बँकांचं कर्ज जे आहे ते थकीत आहे आणि थकीत पीक कर्जाची रक्कम जवळपास 31,000 कोटींच्या दरम्यान आहे. आणि सध्या ही चर्चा आहे की सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकरी जे आहे ते कर्ज भरत नाहीत. आणि ही गोष्ट काही प्रमाणात जरी खरी असली तरी पूर्ण सत्य नाही. कारण की कर्ज भरत नाहीत परत शेतकऱ्यांचं अर्थकारण सक्षम झालेलं नाही. कारण की 2023मध्ये दुष्काळी परिस्थिती होती, उत्पादन खर्च जास्त होता, उत्पादन कमी होतं आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनातून योग्य परतावा मिळाला नाही. त्यासोबत मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन राहूनही अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यासोबत तूर हरभऱ्याच्या भावात तेजी, पण या तेजीचाही लाभ खूप कमी शेतकऱ्यांना मिळाला आहे. कारण की चालू हंगामात उत्पादन जास्त असून बाजारभाव नाही. त्यासोबत कापूस आणि सोयाबीनचे भाव निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत आणि सोयाबीन बाजार तर गेल्या 15 वर्षातील निच्चांकी पातळीवर आला आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघत नाही. तर मग कर्ज कसा भरणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतो. आणि यामुळे शेतकऱ्यांची कर्ज आहेत जी थकबाकी आहे तर ती वाढली आहे. आणि त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे. आणि अशातच कर्ज थकल्याने शेतकऱ्यांची अनेक बाजूने कोंडीसुद्धा होत आहे. कारण की कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जसुद्धा मिळत नाहीत आणि शेतकऱ्यांना मिळणारे इतर लाभसुद्धा कर्ज खात्यामध्ये वळले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसे जे आहेत ते येत नाहीत. त्यासोबत हमीभावाने माल विकल्यानंतर खात्यात जमा होणारे पैसेसुद्धा कर्ज खात्यामध्ये वजा केले जात असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. आणि या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी अत्यावश्यक बनली आहे. आणि त्यामुळेच येत्या 10 मार्चला जे आहे ते भाजप निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे. पूर्ण अर्थसंकल्प जे आहे तर ते सादर होणार आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार जे आहेत अर्थमंत्री अजित पवार ते आपल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वांनाच लागून आहे. तर नेमक्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी संदर्भात घोषणा होईल का यामध्ये आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर आवडतं वाटायचं आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.